मंडळी, आपण वाट पाहत असतो की गुप्त नवरात्री कधी येणार आहे, कारण पूर्ण वर्षभरामध्ये 2 गुप्त नवरात्री असतात आणि त्यामधली एक जूनच्या 26 तारखेला सुरू होत आहे. तर हाय की नाही मजा. तर मंडळी, हा व्हिडिओ सगळ्यांनी अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे. खूप महाउपाय, खूप वेगवेगळे, खूप सुंदर असे उपाय या तुम्हाला मिळणार आहेत, तेव्हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा. तर मंडळी, जी 26 जूनला नवरात्र सुरू होणार आहे ना, सुरुवातीपासून सिद्धयोग तयार होतोय त्याचा, आणि ह्या जो सिद्धयोग आहे याचा आपल्याला पूर्णपणे फायदा उचलायचा आहे. हे जे 9 दिवस आहेत ना, या 9 दिवसामध्ये तुम्हाला हवे ते जे मिळवायचं आहे ना, ते तुम्ही मिळवू शकता. कारण ह्या ज्या गुप्त नवरात्री असतात ना, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं आणि काय तांत्रिक लोक करतात, तर तंत्र मंत्र, काळी जादू हे सगळं भरपूर चालतं. पण ह्या पलीकडे जाऊन पण या गुप्त नवरात्रीला ना खूप सुंदर उपासनाही आपण करू शकतो. वाईट केल्यानं वाईटच होतं हे कायम लक्षात ठेवा. पण जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टींकडे वळता, जेव्हा तुम्हाला वाटतं की मला स्वतःचं भलं करायचं आहे ना, तेव्हा तुम्ही खूप छान छान उपासना करून स्वतःचं भलं करू शकता. आणि ते भलं कसं करू शकता ते खास करून या व्हिडिओमध्ये आज मी सांगणार आहे. एक लक्षात घ्या की जेव्हा गुप्त नवरात्र असते ना, ते 9 दिवस मात्र आपल्याला एकदम काही नियम पाळायचे असतात. त्या नियमांमध्ये एक येतं की तुम्हाला एक तर नॉनव्हेज खायचं नाही आहे ह्या 9 दिवसामध्ये. आणि तुमच्या घरी जर याची घटस्थापना होत असेल तर वेगळी गोष्ट आहे, तुम्ही हे सगळे नियम पाळालच. पण जी काही लोक आहेत की जे उपासना करतील, जे मी सांगते त्या, तर त्यांनी प्लीज 9 दिवस आहे ना ब्रह्मचर्य पाळा. 9 दिवसामध्ये तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका. आणि 9 दिवसामध्ये जास्तीत जास्त कुणाच्याही घरी गेलात तर काहीही खाऊ नका. आणि माफ करा मंडळी, थोडी सर्दी आहे त्यामुळे डोळ्यात पाणी, नाकात पाणी सगळं भरभरून वाहत आहे आज. तर ह्या 9 दिवसामध्ये कोणाच्या घरी काही खायचं नाही. बरं, कोणी काही दिलं आणून अजिबात खायचं नाही. कारण तुम्ही एका उपासनेमध्ये असताना तुम्ही परान्न वर्ज्य हे लक्षात ठेवा. कुणाला उसने पैसे द्यायचे नाहीत, कुणाकडून उसने पैसे घ्यायचे नाहीत, कुठे उधारी ठेवायची नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे माहिती आहे का, की आपण ज्या उपासना करतो ना, त्या उपासना कुणालाही सांगायच्या नाहीत. कारण ह्या गुप्त नवरात्रीच्या गुप्त उपासना असणार आहेत. ह्या नवरात्रीमध्ये तुम्ही तुम्हाला हवे तो मंत्र आणि देवीचा कुठलाही मंत्र तुम्ही सिद्ध करू शकता. आणि एक चांगला खूप मस्त मंत्र मी तुम्हाला देणार आहे जो तुम्ही सिद्ध करू शकता. ओम कालिकाये नमः, ओम कालिकाये नमः. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण हा मंत्र मी देईन. ओम कालिकाये नमः हा मंत्र रोज 9 दिवस संध्याकाळी तुपाचा दिवा लावून तुम्ही रोज 11 माळी जप जो केलात ह्या मंत्राचा, 9 दिवसामध्ये तुम्ही जो जप करता, 1 दिवसाची 11 माळ पकडून ना, हा मंत्र सिद्ध होतो. आणि तुम्ही कुठल्याही तुमच्या कामाला जाताना किंवा कुठल्याही अडचणीमध्ये जेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणता, तेव्हा तुमची कामं लवकरात लवकर होण्यास सुरुवात होते. मंडळी, काही मंत्रांची ना वेगळीच जादू असते. कारण जेव्हा तुम्ही एखादा मंत्र सिद्ध करता ना, तेव्हा तो मंत्र आहे ना तुमच्या मनाचा, तुमच्या शरीराचा, तुमच्या विचारांचा, तुमच्या शब्दांचा ताबा घेतो. आणि जेव्हा तो ताबा घेतो ना, तेव्हा तो वेगळं वलय तुमच्या अवतीभोवती तयार करतो. एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा तुमच्या अवतीभोवती यायला लागते. तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज यायला लागतं. जेव्हा तुम्ही असे मंत्र सिद्ध करता, तुम्ही स्वतः सिद्ध करता, एका जागी बसून आसन घ्यायचं, समोर पाणी ठेवायचं प्यायचं, त्याच्यानंतर एक तुपाचा दिवा, एक अगरबत्ती, हे इतकं केलं ना तुम्ही. आणि हा मंत्र जेव्हा तुम्ही म्हणता सिद्ध होण्यासाठी, मंत्र म्हणण्याच्या सुरुवातीलाच सगळ्यात पहिले तर तुम्हाला मंत्र सिद्ध करणार आहात म्हणून संकल्प घ्या. दुर्गा मातेच्या पुढ्यामध्ये संकल्प घ्या. म्हणजे आपल्या घरात बसून दुर्गेचा फोटो असू दे नसू दे, आपल्या देवाऱ्याच्या समोर बसून आपण संकल्प घ्यायचा की आजपासून मी हा मंत्र म्हणणार आहे. माझा हा मंत्र हे भगवंता, हे देवी माते तुझ्या कृपेने सिद्ध होणार आहे अशी मला खात्री आहे. आणि मी हा संकल्प सोडत आहे की रोज हा 11 माळी जप मी करणार आहे, असा संकल्प. सो 108 मण्यांची एक माळ असते, अशा 11 माळी तुम्हाला घ्यायच्या आहेत, 11 माळी तुम्हाला करायच्या आहेत. या 11 माळी 9 दिवस जेव्हा तुमचे कंप्लीट होतात, जेव्हा हा मंत्र तुमचा सिद्ध होतो ना, त्यावेळेस तुम्हाला संकल्प सोडायचाही आहे की मी घेतलेला संकल्प 9 दिवसाचा मी पूर्ण केला आहे, हा संकल्प मी आता सोडत आहे. पण एक लक्षात ठेवायचं आहे की रोज हा मंत्र कमीत कमी 21 वेळा तरी तुम्हाला म्हणायचाच आहे एका जागी बसून. सिद्ध केलेला मंत्र जो असतो ना, त्याच्या कनेक्टिव्हिटीमध्ये कायम राहावं. असं नाही की तुम्ही एकदा सिद्ध केला मग तुम्ही विसरून जाणार आणि मग तुम्ही जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा म्हणाल, तसं नसतं. त्या मंत्राची ऊर्जा सतत वाढवत राहायला पाहिजे. मग तुम्ही 21 वेळा फार जास्त नाही, तुम्ही आरामात करू शकता 21 वेळा. तेव्हा 21 वेळा हा मंत्र तुम्ही रोज
तुमचा एकदा मंत्र सिद्ध झाल्यानंतर रोज म्हणायचं आहे. त्याला काहीही टाईम नाही आहे, पण जेव्हा तुम्ही मंत्र सिद्ध करायला बसता तेव्हा ते एक टाईम ठरवून बसायचं, आसन घेऊन बसायचं, हे कधीही विसरायचं नाही. मंत्र तुमचा सिद्ध झाल्यानंतर रोज 21 वेळा हा मंत्र तुम्हाला रोजचा म्हणायचा आहे, हेही विसरायचं नाही. मंडळी, गुप्त नवरात्र म्हटलं की आपल्याला प्रश्न पडतो की नेमकं काय वाचायचं, नेमकी कुठली उपासना करायची. तर मी तुम्हाला काही उपासना सांगणार आहे, ते तुम्ही करू शकता. बरेच जण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतात, पण दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्यासाठी नियम आहेत, काही नियम आहेत. त्या नियमांमध्ये बसून जर तुम्ही करू शकत असाल तर तुम्ही नक्की करा. त्याची खूप छान फळं आहेत, त्याचे नियम खूप आहेत. त्याला कीलगम करावं लागतं, सगळ्यात पहिले शापोद्वार करावं लागतं, कारण ते शापित मंत्र आहेत. त्याच्यासाठी आहे ना तुम्हाला वेगवेगळ्या नियमांमधनं जावं लागतं. पण जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा बेनिफिट घ्यायचा असेल ना, तर तुम्ही दुर्गा सप्तश्लोकी वाचू शकता. रोज एकदा वाचा, रोज 11 वेळा वाचा, रोज 7 वेळा वाचा, रोज 5 वेळा वाचा. जे नंबर म्हणजे जितकं तुमच्याकडे वेळ आहे त्या पद्धतीने तुम्ही हे वाचा. ठीक आहे. एक दुर्गा सप्तश्लोकीचं छोटंसं पुस्तक तुम्हाला मिळेल कुठेही. दुर्गा सप्तश्लोकी झाली किंवा श्री कुंजिका स्तोत्र झालं, ते पण खूप सुंदर आहे. म्हणजे ते तुम्हाला सप्तश्लोकीचंच म्हणजे जी तुम्ही दुर्गा सप्तशती वाचता ना त्याचंच बेनिफिट देऊन जातं. पण ह्याला कुठले नियम नाही आहेत ना, दुर्गा सप्तश्लोकीला कुठले नियम आहेत, कशाला या नियम नाही आहेत जे मी तुम्हाला सांगते. तुम्ही दुर्गा चालीसा वाचू शकता, दुर्गा चालीसालाही कुठले नियम नाही आहेत. मंडळी, करायला भरपूर आहे, पण तुम्ही काय करता, तुमच्याकडे किती टाईम आहे, तुम्ही देवाला किती टाईम देऊ शकता, उपासनेला किती टाईम तुम्ही देऊ शकता ना, ह्याच्यावर सगळं आहे. एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एखादी उपासना करता तेव्हा त्या उपासनेला एक अर्थ प्राप्त होतो. त्या उपासनेमध्ये ऑलरेडी भरपूर ताकद असते, पण तुम्ही करण्यानं तुमच्या आयुष्यालाही अर्थ प्राप्त होतो. तुम्ही ते मंत्र उच्चारल्यानं तुमच्या आयुष्यामध्ये त्या मंत्र वेगळ्या पद्धतीची किमया निर्माण करतात आणि तुम्हाला त्याचे खूप सुंदर बेनिफिट्स देतात. मला वाटतं की प्रत्येकाने ह्या आषाढ नवरात्रीमध्ये ना काही उपासना मात्र नक्की करावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पहिल्याच दिवशी जेव्हा नवरात्र चालू होईल ना, त्या पहिल्याच दिवशी आहे ना पाण्यामध्ये गंगाजल घरात असेल तर ते टाकून आंघोळ करा, किंवा तुमच्याकडे गुलाबजल असेल टाकून आंघोळ करा, किंवा कापूर चुरा पाण्यामध्ये त्याने आंघोळ करा, किंवा कापूरचं ऑइल मिळतं ते पाण्यात टाकून 9 दिवस कंटिन्युअस तुम्ही आंघोळ करा. काही हरकत नाही, पहिल्याच दिवशी केली पाहिजे असं काही नाही आहे. त्याने तुमचीच नेगेटिव्हिटी रिमूव्ह होईल. हां, आणि मी जे सांगितलं आहे की तुम्ही ज्या उपासना करताना त्या उपासना कुणाला सांगू नका की तुम्ही त्या कशासाठी करताय. तुमचं काहीतरी एक कारण असू शकतं उपासनेला. बऱ्याच अडचणीतनं आज खूप जण जात आहेत, त्या अडचणींना मार्ग मिळण्यासाठीही तुम्ही उपासना करू शकता. संकल्प घेताना त्या पद्धतीने तुम्ही बोला. संकल्प घेताना तुमच्या अडचणींचा त्या देवासमोर थोडंसं काही मांडा की माझी ही अडचण आहे, ती अडचण आहे, त्यासाठी मी हे संकल्प घेत आहे. ह्या सगळ्या गोष्टींनी ना तुम्हाला इतके सुंदर मार्ग मिळतील ह्या उपासनांमधून. आणि आषाढ एकादशीचा जो सिद्धयोग आलेला आहे, एकादशी म्हणते, आषाढ नवरात्रीचा जो सिद्धयोग सुरुवातीलाच लागलेला आहे ना, ह्या सिद्धयोगापासून म्हणजे ह्या पहिल्या दिवसापासूनच प्रार्थना करा. शुभ मुहूर्त काय आहे, केव्हापासून चालू होते, हे सगळं कॅलेंडरमध्ये आहे. म्हणून मी इथे न सांगता टाईम वाया नाही घालवते तुमचा. तुम्ही हा जो व्हिडिओ पाहताय ना, हा यासाठी तुम्ही व्हिडिओ पाहताय कारण अगदी जी गुप्त नवरात्र येऊन ठेपलेली आहे ना, त्याची लगबग पण असेल तुमच्या मनामध्ये, किंवा करायचं काय आहे ह्याची एक वेगळी विवंचना पण मनामध्ये असेल. पण जे काही तुम्ही कराल फक्त मनापासून करा. आणि आणखी एक सुंदर काम ह्या नवरात्रीमध्ये तुम्हाला करायचं आहे. एका सवाष्णीची ओटी भरायची आहे. सवाष्णीची ओटी भरायची, तिला बांगड्याही भरायच्या आहेत आणि त्या पाया पडून तिच्या हातामध्ये काही ना काही गोड पदार्थ तुम्हाला ठेवायचा आहे. जर तुम्हाला सवाष्णीला जमत नसेल तर रोज 9 दिवस एकच मुलगी जिला पाळी नाही आली अजून, अशी छोटी मुलगी, तिला रोज एक चॉकलेट आणि रोज 11 रुपये तिच्या हातात द्यायचं. रोज एक चॉकलेट आणि रोज 11 रुपये तिच्या हातात द्यायचं. बरं, आता मी ऑकल्ट एक्सपर्ट असल्यामुळे मी आणखीन एक उपाय तुम्हाला सांगू इच्छिते की 9 दिवस ज्यालाही जमेल त्याने 9 दिवस छोटं इक्लेअरचं का होईना पण एक चॉकलेट आहे ना, एंजलसाठी म्हणजे देवदूतांसाठी गार्डनमध्ये ठेवा. कुठल्याही गार्डनमध्ये ठेवा, तुमच्या बिल्डिंगच्या गार्डनमध्ये ठेवा, तुम्ही येता जाता रस्त्यावर कुठलं गार्डन असेल तिथे ठेवा आणि एंजलला प्रे करा की हे चॉकलेट मी तुझ्यासाठी ठेवलेलं आहे. मी या गुप्त नवरात्रीमध्ये माझ्या काही अडचणी आहेत त्यातून तू मला बाहेर काढशील अशी मला खात्री आहे आणि म्हणून मी तुझे कोटी आभार मानते. इतकं म्हणून ते चॉकलेट तिथे ठेवायचे तिच्यासाठी, तिला ते ऑफर करायचं देवदूताला आणि तिथून निघायचं. देवदूत म्हणजे एंजल, हे आपल्या आता ऐकिवातात आहेच आहे.
तर मंडळी, नवरात्र वाया न घालवता इतक्या सुंदर उपासना तुम्हाला करायच्या आहेत या नवरात्रामध्ये ना. काही वेळेस काय असतं की आपल्याला उपासना करताना वेगळा त्रास पण होऊ शकतो, कारण हे गुप्त नवरात्रीचं एक ऑरा आहे, गुप्त नवरात्रीची जी ऊर्जा आहे ना, ती कुठेतरी नेगेटिव्ह आणि खूप सुंदर अशी पॉझिटिव्ह पण असते. पण तुम्ही नेगेटिव्हिटीच्या ऊर्जेकडे खेचले जाऊ नका, तुम्ही फक्त पॉझिटिव्हिटीमध्येच लक्ष टाका. कोण काय करते हे सोडून द्या, तुम्ही काय करू शकता हे लक्षात ठेवा. कारण जग बदलण्याची संधी, स्वतःच्या आयुष्य बदलण्याची संधी वारंवार येत नाही, लक्षात घ्या. आत्ता नाही तर कधी नाही, हे मनाला ठरवून द्या. आज नाही तर कधी नाही, आणि मी हे आज करणारच. त्यामुळे रामदासांनी सांगितलेलं आहे, आलस्येनम गतम दीर्घम जीवितम नैव जीवितम, म्हणजे आळसे कार्यभाग नासतो. आजची गोष्ट उधार टाकायची नाही. अगदी लगोलग नवरात्र तुम्हाला मिळत आहे, 9 दिवस मिळत आहे, सोनं करा त्याचं. आणि खूप सुंदर आहे उपासनांना. हे प्रत्येक पोथीच्या सुरुवातीला नियम लिहिलेले असतात, ते वाचायचे आणि उपासनेला सुरुवात करायची. उपासना कशी करायची, कुठे बसून करायची, टाईम काय, हे सगळं तुम्ही ठरवा. पण एक लक्षात ठेवा, कुठलीही उपासना करताना टाईम मात्र पाळायचा असतो. त्यामुळे या 9 दिवसामध्ये तुम्ही जे कराल ना, ती भगवती तुमच्या आयुष्याचं सोनं करेल, तुमच्या सर्व अडचणींमधनं तुम्हाला मार्ग देईल. आणि माझी अगदी मनोमन त्या भगवतीच्या चरणी प्रार्थना आहे की माझ्या सर्व लाडक्या व्यवस्था अगदी त्यांच्या अडचणींमधनं मार्ग निघून त्यांना कायम सुखात ठेव, कायम सुखात ठेव. इतकीच माझी सदिच्छा आहे त्या भगवतीच्या चरणी. तर मंडळी, या गुप्त नवरात्रीच्या तुम्हाला अगदी मनापासून खूप 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 हार्दिक शुभेच्छा. ही नवरात्र तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, यश आणि कीर्ती घेऊन येवो, हीच माझी कायम सदिच्छा आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, कारण जितकी लोक उपासना करतील त्यांचंच भलं होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर मात्र पटकन करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पुन्हा लवकर भेटू. कॉमेंट द्यायला विसरायचं नाही आहे की कोण कुठली उपासना करते, आणि पुढे नंतर लवकरच भेटणार आहोत, कारण खूप छान विषय माझ्याकडे आहेत, ते घेऊन मी लवकर 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 तुमच्यासमोर येणार आहे. चलो मग, टाटा, बाय बाय. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.